आपलं स्वागत आहे। औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून रद्द करण्यात आली आहे। 22 मार्चच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकाराच्या तक्रारी झाल्या। परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्न मिळाल्याचं उघड झालंय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी करण्यात आलेली आहे। एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय। औषध निरीक्षक पदासाठी आता फेरपरीक्षा घेतली जाईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक गट ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज भोयर यांच्याकडून। मनोज, खरं तर औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून आता रद्द करण्यात आली आहे। महत्त्वाचा निर्णय, अधिकची अपडेट काय? होय, या मुद्द्यावरून रोहित पवार आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। मुंबईचे पोलीस कमिशनर देवेंद्र भारती यांच्यासोबत सुद्धा त्यांनी भेट घेतली आणि पेपर फुटीच्या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांतले गैरव्यवहार, तांत्रिक चुका, गोंधळ सातत्यानं पुढे येत होता आणि हा मुद्दा जरा जास्त पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो। या पार्श्वभूमीवर औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत संपूर्ण प्रक्रिया चुकीची होती असं नव्हे, तर यातला काही मोजक्या लोकांचे पेपर हे लीक झाल्याचं आपल्याला पुढे दिसतंय आणि म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं औषध निरीक्षक गट ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। आता हा 21 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्यानं त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून आल्यानं ही आता फेरपरीक्षा घेण्यात येईल। आता एमपीएससीने ही परीक्षा रद्द केली। 22 मार्च ही परीक्षा आणि त्यातल्या गैरप्रकारच्या या तक्रारी होत्या। आता मुळात जी पदं होती औषध निरीक्षकाची ती साधारणतः 109च्या आसपास होती। 560 मुलाखतीसाठी पात्रही झाले होते आणि 488 मुलाखती झाल्या होत्या आणि 485 त्यात पात्रही झाले। पण आता ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली। ही नव्यानंही एमपीएससीला ही भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे आणि असं सगळं सुरू असताना एक नव्या आव्हानाला एमपीएससीला सामोरं जावं लागणार आहे, कारण ही सगळी सदोष प्रक्रिया राबवणं आणि उमेदवारांना न्याय देणं हे अत्यंत महत्वाचं होऊन बसणार आहे एमपीसाठी। आणि आणखीही वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया ज्या परीक्षा होत आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यावरही या निमित्तानं प्रश्नचिन्ह उभे ठाकलेले आहे की हा प्रश्न संच हा पुढे कसा आला आणि तो मुळात लीक कसा झाला आणि त्याचा संपूर्ण ताण आता या प्रक्रियेचा एमपीएससी वरती येतोय की नव्यानं ही प्रक्रिया सगळी राबवावी लागते। अगदीच मनोज सर, आता विद्यार्थ्यांना नेमक्या कशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा असा काही प्रकार घडू नये यासाठी काय खबरदारी नेमकी आता प्रशासनाकडून घेण्यात येईल? औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा होणार आहे आणि ज्यांनी परीक्षा यापूर्वी दिली होती आणि अत्यंत जेन्युइन पद्धतीनं प्रामाणिकपणे त्यांनी ती परीक्षा दिली त्यांना सुद्धा नव्यानं या फेरपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे, कारण हे अत्यंत महत्वाचं पद आहे। 109 जागा होत्या या विभागाच्या, एफडीएची ही परीक्षा होती। आता हा नवा त्रास त्याला सामोरं जावं लागणार आहे। सूचना अगदीच मनोज सर, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या विश्लेषणासाठी। तिकडे नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या